पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अद्वैत, हे राणे या प्रोजेक्टवरचे इंजिनियर, मी बोलतो त्यांच्याशी नंतर। तू काम समजून घे आणि कामाला लाग। मी स्टडी केला हा प्रोजेक्ट। ट्रस्ट मी, दिस विल बी द मोस्ट अट्रॅक्टिव्ह टाउनशिप इन द पुणे। गुड, कॉन्फिडन्स आवडला रे तुझा। पण एकदा बघ, हे खूप ह्यूज प्रोजेक्ट आहे रे, म्हणजे जमेल ना की माझी मदत लागेल? तेजस, डोंट वरी, मी करेन मॅनेज। आणि इफ इन केस काही मदत लागली तर तू आहेसच की। राणे, तुम्ही कामाला लागा। तेजस, तुला जी कामं दिलेत त्यात तू लक्ष घाल। हे प्रोजेक्ट अद्वैत एकटाच हँडल करेल। काय रे? सॉरी, तुला धुळीचा त्रास होतोय? नाही। धूळ कुठे? आईस्क्रीम। अरे काल रात्रीचा आईस्क्रीम, त्यामुळेच ना। तुला कसं कळलं? तुला कसं कळलं म्हणजे? मांजर कशी डोळे मिटून दूध पिते, तसा डोळे मिटून आईस्क्रीम खात होता। याला वाटलं सगळे झोपले, तसं नाही अरे, पाहिलं। व्हॉट डू यू मीन तेजस? काल रात्री पाहिलं तुला किचन मध्ये आईस्क्रीम खाताना। काय म्हणतोय? बाबा, मी खात होतो काल किचन मध्ये आईस्क्रीम। मी एकटाच होतास? आम्ही दोघे। दोघं म्हणजे नेमकं कोण? नावं सांग ना तू। मी आणि नेत्रा काल किचन मध्ये आईस्क्रीम खात होतो। ती तिथे होती म्हणून तिच्याबरोबर शेअर केलं। तू असतास तर तुझ्या बरोबरही केलं असतं। मला आवडतं शेअर करून खायला। फारच विनोदी आहे। एका ठिकाणी म्हणतोस की मला शेअर करून खायला आवडतो, आणि दुसऱ्या ठिकाणी हे असे मोठमोठे प्रोजेक्ट एकटाच खाऊन टाकतो। बापरे, जाऊ दे, फार काही बोलत नाही, नाहीतर काय सगळं लेक्चर सुरू करतील मिस्टर राजाध्यक्ष। आणि तसंही तुझ्यात आणि माझ्यात खूप फरक आहे अद्वैत। फरक आहेच। तुझं बोलून झालं असेल तर कामाला लाग। अद्वैत, येणार परत। नेत्रा जर याच घरात राहिली तर म्हाताऱ्याची वाचा परत येणार। आज एक शब्द बोललाय, उद्या 4 शब्द बोलेल। त्याला सगळं माहिती आपल्याबद्दल। जर बोलला ना तर आपली वाचा बंद होईल। आणि हे सगळं ना त्या नेत्रामुळे घडलंय। ती बोलते एक, पण तिच्या मनात काहीतरी वेगळंच असतं। तुला सांगतो ताई, ही नेत्रा जेवढी जमिनीच्या वर दिसते ना, तितकीच जमिनीच्या खाली पण आहे। मला कळतच नाहीये बंटी। आधी शेखर तिला घरातून जाऊ देत नव्हता, आता अद्वैत सुद्धा तोच पाढा गिरवतोय। असं काय केलंय तिने की हे दोघं घरातून जाऊ देत नाहीयेत तिला? ताई, मी ना एक इंग्रजी सिनेमा बघितला होता। त्यात कसं होतं माहितीये का, एका श्रीमंत घरात ना एक मुलगी मोलकरणी बनून येते आणि तिथेच राहते। त्या घरात सुद्धा ना अशी बरीचशी गुपितं वगैरे असतात। पण पुढे जाऊन कळतं की ती मुलगी आहे ना, ती पोलीस आहे, म्हणजे सिक्रेट मिशनवर आलेली असते, आणि ती सगळी गुपितं खणून काढते आणि गुन्हेगारांना शिक्षा करते। मग 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 काही नाही, कुठे काय, काहीच नाही। सिमिलर वाटली स्टोरी म्हणून आपलं सांगितलं। त्यात सुद्धा ना त्या बाईनी तुझ्यासारखेच 2 खून केलेले असतात। बंटी, मी 2 खून केले नाहीयेत। मी फक्त ममताला मारले। गुरुजींचा खून तू केलास। नाही, हे भक्तांनी देवाला कोणाचाही बळी दिला तरी सुद्धा तो देवालाच अर्पण केल्यासारखा आहे ना। आणि आता मी गुरुजींना कोणासाठी मारलं? तुझ्यासाठी। म्हणजे गुरुजींचा खून हा तुझ्या खात्यात जमा आहे। वायफळ बडबड करू नकोस, चालता हो इथून। अगं, चिडू नकोस, चिडू नकोस। हे बघ, या नेत्राच्या आधी या म्हाताऱ्याचा बंदोबस्त करायला हवा। शेखर त्या म्हाताऱ्याची ट्रीटमेंट करणार आहे। जर सगळ्यांना कळलं की इतकी वर्ष आपण त्याला चुकीची औषधं देत होतो तर घोळ होईल बंटी। आणि त्यात त्याने तोंड उघडलं ना तर मग आपण जाऊ बाराच्या भावात। तर मी काय म्हणतो, कशाला उगीच असा गोल फिरवून घास खा? एक काम कर ना, 3रा खून करून टाक।
खेळ आहे का हा बंटी? ताई दुसरा कुठला मार्ग आहे तुझ्याकडे? काय नाही ताई, ही ना आरपारची लढाई आता तुझ्यासाठी. आत्ता तू जिथे उभी आहेस ना तिथून मागे फिरणं तुला शक्य होणार नाही आणि तुझ्यापर्यंत कोणी पोचलेलं तुला झेपणार नाही. त्यामुळे त्या म्हाताऱ्याला उडवणं, संपवणं हा एकच ऑप्शन आहे. आठव ताई, आठव कसे दिवस काढलेस तू. हे राजाध्यक्षांचं साम्राज्य मिळवण्यासाठी काय नाही केलंस तू. हा आता तू अद्वैत आला त्यामुळे झालाय, थोडासा घोळ झाला, नाही म्हणत नाही मी, पण अजूनही जर का तू ठरवलंस ना तर सगळं काही सहज शक्य आहे. वेळ वाया घालवू नकोस ताई. काय ना 20 वर्षांची मेहनत आठव तुझी. हे सगळं मिळवण्यासाठी जे 20 वर्ष तू मेहनत घेतलीस ना ती परत एकदा आठव. आणि जर का तो म्हातारा बोलायला लागला ना तर 20 सेकंद सुद्धा पुरतील हे सगळं संपायला. कळतंय का तुला? नाही संपू देणार मी. हे सगळं माझ्या हातातून जाणार नाही, मी जाऊ देणार नाही. आता कसं बरोबर बोललीस, सांग काय करायचं? ते म्हणतात ना बंटी, माणसानं वेळेत मरावं आणि मोकळं व्हावं. म्हाताऱ्याचं आयुष्य जगून झालंय आता त्याला मोकळं करावं म्हणते. उशिरा का होईना पण अगदी बरोबर बोललीस ताई. सांग कसं संपवायचं म्हाताऱ्याला? शॉक द्यायचा का पंखा पाडू डोक्यात? बंटी ठीक आहे, पंखा नको तर नको, त्याच्या रूम मध्ये साप सोडायचा. मी बघते काय करायचं ते. एका दगडात 2 पक्षी मारायचेत मला. म्हातारा तर वरती गेलाच पाहिजे, पण त्याचं खापर नेत्राच्या माथी फोडून तिला या घरातून बाहेर काढायचंय. 2 पक्षी? ममताच्या वेळेला एकाच दगडात अनेक पक्षी मारले होतेस तू, आणि हे तुला खूप चांगलं जमतं ताई. त्या म्हाताऱ्याला आपल्याला संपवावंच लागेल, फक्त कसं तेवढं फक्त मला सांग. साम दाम दंड भेद. चेहऱ्यावरच्या स्नायूंमध्ये बरीच इम्प्रूव्हमेंट आहे आता. डॉक्टर, काही नवीन ट्रीटमेंट करण्याची आवश्यकता आहे? नाही मिस्टर अध्यक्ष, मला काही गरज वाटत नाहीये. मी एक औषध देतो, ते सुरू करा. बरं वाटेल ना बाबांना नक्की लवकर? खरंच आम्हाला सगळ्यांना ते लवकर बोलायला हवेत. आजोबा घाबरू नका. तुम्हाला बोलायची इच्छा आहे ना, मग बोलायचा प्रयत्न करा. कळलं ना बाबा काय म्हणतात डॉक्टर? प्रयत्न करा हो बोलायचा, मनापासून प्रयत्न करा, जमेल तुम्हाला. मी तर खरंच वाट बघतेय की बाबा मला कधी सुनबाई म्हणून हाक मारतात. नक्की बोलता येईल ना बाबांना लवकरात लवकर? हो, त्यांच्यामध्ये आश्चर्यकारकरित्या इम्प्रूव्हमेंट्स आहेत आणि ते बघता ते लवकरच बोलतील असं मला वाटतंय. दॅट्स ग्रेट. थँक्यू सो मच डॉक्टर. मिस्टर राज्याध्यक्ष, हे औषध त्यांना सुरू करा. यामुळे त्यांच्यात बरीच इम्प्रूव्हमेंट होईल आणि कदाचित येत्या 2 आठवड्यातच ते बोलायला लागतील. बर.
नर्स, हे औषध दिवसातून 2 वेळा 1 ml द्यायचं. पण औषध देताना बी केअरफुल. हे औषध 1च ml दिलं गेलं पाहिजे, नाहीतर त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो. कसला प्रॉब्लेम? म्हणजे जर त्याचा डोस जास्त दिला गेला चुकून किंवा डबल डोस दिला गेला तर पेशंटसाठी धोका आहे. म्हणून फक्त देताना त्यांना 1च ml दिलं गेलं पाहिजे. कळलं ना नेत्रा? जेवढं डॉक्टरनी सांगितलंय तेवढंच औषध दे. काळजी घे बाई. नेत्रा, ही जबाबदारी तुझी. हो साहेब. डॉक्टर, हे बाबा सारखं असं करताय. नेत्रा समोर असली की असं वाटतं की त्यांना काहीतरी बोलायचंय, काही सांगायचंय. पेशंटमध्ये जी सुधारणा होतीये ना ती या नर्समुळेच होती. नर्स, तुम्ही त्यांच्याशी हळूहळू बोलणं वाढवा, त्यामुळे ते रिॲक्ट करणं वाढवतील. आणि कदाचित ते का घाबरतायत हे सुद्धा सांगतील. नेत्रा, जा सगळ्यांसाठी कॉफी ठेव. हो. या. बाईसाहेब सगळ्यांशी खूप छान वागतात, पण त्यांच्या डोळ्यात बघितल्यावर असं वाटतं की त्यांची खूप गुपित आहेत. नक्की त्यांच्या मनात आणखी काय आहे ते शोधायला हवं. नेत्रा, नेत्रा, काय ग, डोकं का धरलेस? डोकं दुखतंय का तुझं? आणि अगो केवढा घाम आलाय तुला. काय होतंय तुला? काही त्रास होतोय का? हा, अगं अगं अगं, त्याच्यात ऑलरेडी टाकलीये तू कॉफी. 1 मिनिट, हे कॉफीचं मी बघते. मला सांग तुझं काय बिनसलंय? काही नाही, मी ठीक आहे. नेत्रा, व्हॉट आर यू सेइंग? आजोबा 2 आठवड्यात बोलायला लागतील. अरे हो अद्वैत, डॉक्टरांनी आताच बाबांना चेक केलंय. दिस इज अमेझिंग. थँक यू सो मच डॉक्टर. आय थिंक तुम्ही त्या नर्सला थँक्यू म्हणलं पाहिजे. येस ऑफ कोर्स.
कारण तिच्यामुळे आजोबा रिॲक्ट करायला लागले. आणि आय होप की ते लवकरच बोलायला पण लागतील. बाबा, आय नो मी ऑफिस आत्ताच जॉईन केलं, पण आता आजोबा एकदम बरे झाले ना की मी 2 दिवस सुट्टी घेणार आहे. मला ना खूप गप्पा मारायच्यात आजोबांबरोबर. अरे तू एकटा कशाला, मीही सुट्टी घेणार आहे. थँक्यू. नाही नाही, मला नको. आधीला दे. अरे आधी अद्वैत, भाजलं का तुला खूप? नाही नाही नाही. अरे बापरे. भाजलंय का तुला? नाही बाबा. जा आता आईस पॅक घेऊन ये त्याच्यासाठी. किती भाजलाय दिसतंय का तुला? रुपाली शांत हो, शांत हो तू. कसं शांत हो मी? डॉक्टर आहेत ना, बघतायत ते. अगं बाई जा आता, जा आणि आईस पॅक घेऊन ये. जा, बघत राहू नकोस. अगं जा ना. रुपाली शांत नाही, हो. नाही, जास्त काही भाजलेलं नाहीये. मी एक ऑइंटमेंट लिहून देतो, ते लावा, बरं वाटेल त्याने. मला वाटतं ऑइंटमेंट असेल घरात. हो नाही? हो, आहे. चालेल, ते लावा, त्याने बरं वाटेल मग. हरजत साहेब, बस मी निघतो. तुमची कॉफी. नाही, ठीक, नेक्स्ट टाइम. बाय. थँक्यू डॉक्टर. इट्स ओके. नाही कसं फोड येऊ शकतो ना आता भाजला एवढा हात तर. दे लवकर आता. बघितलं ना कसं काम करते ती वेंधाळेपणाने. या घरात ठेवण्याच्या बाबतीत जरा विचार करा आता परत शेखर तुम्ही. का असं वागतेस का तू? कशासाठी? या घरातली माणसं खूप महत्वाची आहेत माझ्यासाठी. त्यांना जरा जरी खर्चटला ना तरी त्रास होतो मला. प्लीज प्लीज नको वागूस असं. रुपाली, नेत्रा, तू बरी आहेस ना? आणि सावकाश काम करत जा, काही घाई नाहीये. हो, पण कामाच्या गडबडीत बाबांना औषध द्यायला विसरू नकोस. बाबांना किती औषध द्यायचं माहिती आहे ना तुला? आठवडीने औषध दे. लक्षात आहे ना?